कार्यालय असेल, आदिवासी विकास भवन असेल, जिल्हा परिषद असेल, सगळ्या ठिकाणी जाऊन आले, घोषणाबाजी झाली। काय नेमकं आता पुन्हा आश्वासन मिळालं? 21 दिवस झालं ते पेसा संदर्भात 13 जिल्ह्याच्या मुलांचं जे जन आंदोलन चालू आहे। आज 21वा दिवस तरी सुस्ताडासारखं झोपलेलं सरकार अजूनही जागा होत नाही। या गेंड्याच्या कातडीचा सरकारला जागा करण्यासाठी आज हे राज्यभर जन आंदोलन सुरू केलेले आहे। गावागावात गावबंद्या केलेल्या आहेत, रास्ता रोको आंदोलन चालू आहे, रेल रोको चालू आहे, चक्का जाम चालू आहे। त्याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातही सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन या पेसा कायद्याला न्याय मिळण्यासाठी, पेसाच्या भरती होण्यासाठी, पेसामध्ये नियुक्त पात्र झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या मिळण्यासाठी गेंड्याच्या कातडीच्या असलेल्या सरकारला, सुस्ताडासारख्या सरकारला मिंदे फसवून अजितदादाला जागे करण्यासाठी हे आजचं हे जन आंदोलन होतं। आदिवासी विभागावरती गेलं, तिथून जिल्हा परिषदेच्या माध्यम कलेक्टर ऑफिसला हे समारोप झाला आणि आजपासून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आदिवासी पेसा क्षेत्रात गाव बंद राहतील, आरोग्य विभाग सोडून सर्व कार्यालय शासकीय बंद राहतील आणि मिंदे आणि फसवणूक आणि अजितदादांनी या आम्ही आदिवासी तरुणांना फसवल्यामुळं त्यांच्या कोणत्या कार्यकर्त्याला, आमदाराला, खासदाराला, संत्र्याला, मंत्र्याला गावबंदी करण्यात येईल। त्यांनी आदिवासी भागात जाताना विचार करून जावा, अन्यथा तिथं त्यांना वेगळा परिणाम बघायला दिसेल आणि इतिहासात नोंद झाल्याचा तिथं एक इतिहास रचला जाईल। या आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी भागात त्यामुळे यांनी जाऊ नये, जाताना विचारपूर्वक जावा आणि या आंदोलनाची दखल घ्यावी झोपलेल्या सरकारने। अन्यथा येणाऱ्या विधानसभेमध्ये मिंदे फसवणूक अजितदादांनी जर आम्हाला फसवलंय, होणाऱ्या निवडणुकांमध्ये 13 जिल्ह्यामध्ये पेसा क्षेत्रात मतदानावरती बहिष्कार टाकू आणि या शिंदे सरकारला त्याची जागा दाखवून देऊ।